जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत. तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती. सादर करत आहेत सोनलताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार, अध्याय 14, क्रूर यवन शासन व सायनदेव वरप्रदान. नामधारक सिद्धयोग्यांना नमस्कार करून जय जयकार करून म्हणाला, अहो योगीश्वर, तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात. आता मला गुरुचरित्रातील पुढचा कथाभाग सांगा. त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल. पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्रीगुरु प्रसन्न झाले. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, बा शिष्या ऐक. श्री गुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी कामधेनूच आहे. श्री गुरूंनी ज्याच्या घरी भिक्षा मागितली त्या सायनदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले. ते सायनदेवाला म्हणाले, तू माझी सेवा केलीस, त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्मास येतील. श्री गुरूंनी असा आशीर्वाद दिला असता सायनदेवाला अतिशय आनंद झाला. श्री गुरूंच्या चरणांना त्याने पुन्हा पुन्हा वंदन केले. श्री गुरूंचा जय जयकार करीत तो म्हणाला, गुरुदेव, आपण त्रयमूर्तीचा अवतार आहात. केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता. तुमचे महात्म्य वेदांनाही समजत नाही. तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आहात. आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठी तुम्ही मनुष्याचा वेश धारण केला आहे. मी तुमचे महात्म्य वर्णन करू शकत नाही. तथापि आपणास माझी एक प्रार्थना आहे की माझ्या कुळात भक्तीची परंपरा कायम राहो. माझ्या कुळातील सर्वांना पुत्र पौत्रादी सर्व सुखे प्राप्त होवोत. शेवटी परलोकी त्यांना सद्गती लाभो. अशी प्रार्थना करून सायनदेव म्हणाला, गुरुदेव, मी सध्या एका मोठ्या संकटात आहे. मी ज्या यवनाकडे सेवा चाकरी करतो तो अत्यंत क्रूर आणि दुष्ट बुद्धीचा आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. आज त्याने मला ठार मारण्याचे ठरविले आहे आणि त्यासाठीच त्याने मला बोलाविले आहे. आज मी त्याच्याकडे गेलो की तो नक्कीच माझे प्राण घेईल. गुरुदेव, आज मला तुमचे चरण दर्शन झाले. असे असतानाही मला त्या यवनाकडून मरण कसे येणार?
सायनदेव असे म्हणाला असता श्री गुरु त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, सायनदेवा, तू कसलीही चिंता करू नकोस. तू मनात भीती न बाळगता त्या यवनाकडे जा. तो तुझे काहीही वाईट करणार नाही. तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवील आणि तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे. तू परत आलास की मी येथून जाईन. तू माझा भक्त आहेस. तुला वंशपरंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील. तुझ्या वंशवेलीचा विस्तार होईल. तुझ्या घरी लक्ष्मी कायम राहील. तुझ्या कुळातील सर्वजण शतायुषी होतील. श्री गुरूंनी असा वर दिला असता आनंदित झालेला सायनदेव त्या यवनाकडे निघाला. सायनदेवाने त्या यवनाकडे पाहिले. तो काय? तो क्रूर यवन त्याला यमासारखा वाटला. सायनदेवाला पाहताच तो यवन क्रोधाने लालेलाल झाला. त्याला तो अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला. हा काय चमत्कार आहे हे त्याला समजेना. अत्यंत संतापलेला तो यवन घरात गेला. त्याला चक्कर येऊ लागली आणि तशा स्थितीत तो आडवा झाला व त्याला झोप लागली. तशा स्थितीतही त्याला एक स्वप्न पडले. कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीरावर शस्त्राचे घाव घालून त्याचे अवयव तोडीत आहे. हे पाहून अत्यंत घाबरलेल्या त्या यवनाला जाग आली. तो धावतच घराबाहेर आला. तेथे भयभीत होऊन म्हणाला, आपल्याला येथे कोणी बोलाविले? आपण कृपा करून परत जा. अशी विनंती करून त्या यवनाने सायनदेवाला वस्त्र अलंकार देऊन निरोप दिला. हे सारे अजबच होते. सायनदेवाला आनंद झाला. त्याने सुटकेचा श्वास सोडला. त्याच्या जीवावर बेतलेले संकट नाहीसे झाले होते. तो मनात श्री गुरूंचे चिंतन करीत होता. त्याच्या हृदयात गुरुस्मरण चालू असते. त्याला कसलीही भीती असत नाही. त्याला मृत्यूचीही भीती नसते. ज्याच्यावर श्री गुरूंची कृपा असते त्याला यमाची भीती राहत नाही. त्या यवनाने सायनदेवाला परत जाण्याची विनंती केली आणि आनंदित झालेला सायनदेव धावतच श्री गुरूंना म्हणजेच श्री नृसिंह सरस्वतींना भेटण्यासाठी गेला. नदी तीरावर सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती आपल्या शिष्यांच्या समवेत बसले होते. सायनदेवाने श्री गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले. त्याने श्री गुरूंचे स्तवन करून त्यांना सगळा वृत्तांत सांगितला. त्यावेळी आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत असे श्री गुरूंनी सांगितले. मात्र हे ऐकताच सायनदेव हात जोडून म्हणाला, गुरुदेव, तुमच्याबरोबर मलाही घेऊन चला. आता तुमच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही. आपणच माझे रक्षण करते आहात. आपल्यामुळेच मला आज जीवदान मिळाले आहे. भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा आणली. त्याप्रमाणे तुम्ही मला आज भेटला आहात. आपण भक्तवत्सल आहात. मग माझा त्याग का करता? आता काहीही झाले तरी मी आपल्याबरोबरच येणार. असे म्हणून
सायनदेवाने श्री गुरूंच्या चरणांना मिठी मारली. सायनदेवाने अशी विनंती केली असता प्रसन्न झालेले श्री गुरु श्री नृसिंह सरस्वती त्याला समजावीत म्हणाले, सायनदेवा, आम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी 15 वर्षांनी पुन्हा तुला दर्शन देऊ. आम्ही तुझ्या गावाजवळच राहू आणि मग तू आपल्या पुत्रकलत्रांसह मला भेटावयास ये. आता तू कसलीही चिंता करू नकोस. तुझी सर्व संकटे नाहीशी झाली आहेत. असे आश्वासन देऊन श्री गुरूंनी सायनदेवाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. मग ते आपल्या सर्व शिष्यांसह तीर्थयात्रा करीत वैजनाथ क्षेत्री आले आणि तेथे ते गुप्तपणे राहिले. ही कथा ऐकल्यावर नामधारकाने सिद्धांना विचारले, श्री गुरु नृसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले? त्यांचे जे शिष्य होते त्यांना कोठे ठेवले? सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे. सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहेत. श्री गुरु नृसिंह सरस्वती दक्षिणेकडे तीर्थयात्रेला गेले. ती सुरस कथा पुढील अध्यायात वर्णिली आहे. ती ऐकण्यासाठी आपण मन एकाग्र करा. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील क्रूर यवन शासन व सायनदेव वरप्रदान नावाचा 14वा अध्याय समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य. देवतारी त्याला कोण मारी, ही म्हण प्रसिद्ध आहे. मनापासून भक्ती करणाऱ्यांना याचा प्रत्यय येतो. माझा भक्त नाश पावत नाही असे प्रत्यक्ष भगवंताचे वचन आहे. काही पडता जड भारी, दासी पाठवावा हरी. मग तो होऊ नेदिशीन, भाड पाली सुदर्शन. असे तुकोबांचे सांगणे आहे. यातील दासी म्हणजे दासांनी हा शब्द महत्त्वाचा आहे. देवाने संकटात रक्षण करायचे असेल तर आपले प्रथम आपण त्याचे दास झाले पाहिजे. दास होऊन आपण भगवंताची सेवा केली पाहिजे. नाहीतर नुसते संकटाच्या वेळी व्यंकटरमणा म्हणून रक्षण होत नाही. सायनदेवाकडून प्रथम श्री गुरूंनी सेवा करून घेतली आणि नंतरच त्याला प्राणसंकटातून सोडविले. तशी ही सेवाही अल्पच होती. त्याने पूजा केली व भिक्षा म्हणून भोजन दिले. ही काही मोठीशी सेवा नव्हे, पण ती करताना सायनदेव व त्याची पत्नी यांची जी उत्कट भक्ती भावना होती त्यामुळेच श्री गुरु प्रसन्न झाले. सुदाम्याने कृष्णाला नुसते पोहे दिले, पण ते देताना त्याची भक्ती, त्याचे प्रेम किती उत्कट होते. देव काही पोह्यांनी संतुष्ट झाला नाही. तो त्या उत्कट भक्तीने आणि प्रेमाने, भावनेने संतुष्ट झाला. पण एवढ्याशा वस्तूंच्या मोबदल्यात त्याने सुदाम्याला हेमनगरी दिली आणि शेवटी मुक्ती दिली. मोरोपंत म्हणतात, ऋण तारे मुष्टी पोहे. त्याच्या व्याजात हेमनगरी ती.
मुदलात मुक्ती देणे ही कोण्या सावकाराची रीती? असे महान उद्गार दयाळू सावकार सोडून लोक प्राकृत सावकाराची हांजी हांजी का बरे करत बसतात? असा प्रश्न अनेक संतांनी अनेक वार लोकांना केला आहे. तात्पर्य काय? आपण भगवंताला काय देतो हे महत्त्वाचे नाही. कोणत्या भावनेने, कोणत्या श्रद्धेने आणि किती उत्कटतेने, भक्तीने आणि प्रेमाने देतो, मूल्य त्याचे आहे. हा 14वा अध्याय म्हणजे गुरुकृपा किती प्रभावी असते याचे उदाहरण आहे. पारायणाने व चिंतनाने दुर्धर संकटे नाश पावतात असे अनेक तज्ज्ञ लोक सांगतात. अशा प्रकारे हा अध्याय इथे समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.